Good morning students, how are you? Welcome in oscillation part number 9. ऑसिलेशनच्या पार्ट नंबर 9 मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण फेज इन SHM आपण बघितलेला होता. त्याच्या पुढचा टॉपिक आज आपण घेणार आहोत. तो आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM. नाउ ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये देर आर 2 केसेस. दोन वेगवेगळ्या केसेस आहेत. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट केस स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट केस आहे व्हेन द पार्टिकल इज स्टार्टिंग फ्रॉम मेन पोझिशन. ही फर्स्ट केस आहे. ज्यावेळेस पार्टिकल हा मेन पोझिशनपासून सुरुवात करतोय विच इज मूविंग टुवर्ड्स दी पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. दिस इज फर्स्ट केस. Now second case when the particle is starting its motion from the extreme position, right? So आज आपण सुरुवातीला starting from mean position ही केस स्टडी करणार आहोत. So when particle is starting from the mean position, phi is equals to 0. phi हा 0 असतो. ह्याच्यासाठी काही महत्त्वाचे अँगल्स बघा मी इथं टेबलमध्ये घेतलेले आहेत. sin 0 is equals to 0, sin pi by 2 is equals to plus 1, sin pi is equals to 0, sin 3 pi by 2 is equals to minus 1, sin 2 pi is equals to 0, sin 5 pi by 2 is equals to 1. Cos 0 is equals to plus 1. Cos pi by 2 is equals to 0. Cos of pi is equals to minus 1. Cos of 3 pi by 2 is equals to 0. Cos of 2 pi is equals to plus 1. And cos of 5 pi by 2 is equals to 0. So students, ह्या सर्व टर्म्स आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ह्याचा उपयोग आपल्याला हा टेबल भरताना आणि ग्राफ काढताना उपयोगी पडणार आहे. नाउ लेट अस स्टार्ट व्हेन द पार्टिकल इज स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम द मीन पोझिशन. आणि आपण बघितलेलं आहे की व्हेन पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम द मीन पोझिशन देन इट्स डिस्प्लेसमेंट x is equals to a sin of omega t. Displacement x is equals to a sin of omega t when the particle starts its motion from the mean position. Now from this displacement we can find out velocity v is equals to a constant आहे म्हणून sin of omega t चं डेरिव्हेटिव्ह आहे cos of omega t into derivatives of omega t. नाउ ओमेगा t चं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ते आपल्याला मिळणार आहे ओमेगा. सो वेलॉसिटी इज इक्वल्स टू a ओमेगा cos of omega t. So now from velocity we can calculate the acceleration by taking derivatives of velocity. वेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह आपण जर का घेतलं तर आपल्याला मिळणार आहे ॲक्सलरेशन. नाउ ए ओमेगा इज अ कॉन्स्टंट, सो मी कॉन्स्टंट इथे ए ओमेगा. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ ओमेगा टी हे आहे मायनस साइन ऑफ ओमेगा टी. सो मायनस साइन मी सुरुवातीला देते इथे मायनस साइन ऑफ ओमेगा टी into derivatives of omega t चं derivatives येईल omega. So now this omega and omega get multiplied, so acceleration becomes minus a omega square sin of omega t. Now ह्या तीनही जे acceleration displacement, velocity and acceleration ह्या तीनही टर्म्स आपण बघितलेल्या आहेत. नाउ ग्राफ काढण्यासाठी बघा तुमच्या समोर एक टेबल ड्रॉ केलेला आहे. विथ द हेल्प ऑफ दिस टेबल यू कॅन ड्रॉ धिस ग्राफ. आपल्याला पाठांतर करायचं नाही आहे. हा ग्राफ किंवा हा टेबल पाठ करायचा नाही आहे, तर हा टेबल आपल्याला भरायचा आहे. तो कशा पद्धतीने भरायचा आहे ते मी सांगणार आहे.
टेबल भरल्यानंतर टेबलवरून आपण ग्राफ काढणार आहोत. सो बघा, आपण सुरुवातीला घेतलेला आहे टाईम घेतलेला आहे 0, t/4, t/2, 3t/4 and t. Now t is the time period which is required to complete one oscillation. इथं आपला एक ऑसिलेशन कंप्लीट झालेलं आणि this from this value second oscillation gets start. इथून पुढे सेकंड ऑसिलेशन स्टार्ट होतं. नाउ थीटा 0, π/2, π, 3π/2, 2π. वन ऑसिलेशन गेट्स कंप्लीटेड. इथून पुढे सेकंड ऑसिलेशन तुमचं चालू होणार आहे. नाउ आपल्या टर्म्स बघा, x डिस्प्लेसमेंट, v इज द वेलॉसिटी अँड a इज द ॲक्सेलरेशन. नाउ ह्याच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहे. when theta is equals to 0, right? when theta is equals to 0, displacement बघा, x is equals to a sin omega t. now instead of omega t आपल्याला घ्यायचं आहे theta. theta किती आहे 0. so sin 0 ची व्हॅल्यू बघा, sin 0 is equals to 0. so 0 into a becomes 0. so आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळणार आहे 0, राइट? नाउ पुढे बघा, थीटा इज इक्वल्स टू आहे π/2, राइट? सो थीटा इज इक्वल्स टू π/2. टेबलमध्ये या, टेबलमध्ये बघा, sin π/2 इज इक्वल्स टू आहे +1. सो नाउ धिस +1 इंटू a बिकम्स +a. सो इथे आपण लिहूयात मग +a. त्याच्यानंतर थीटाची व्हॅल्यू बघा, पाय आहे, राइट? सो sin पायची व्हॅल्यू बघा 0 आहे. सो 0 इंटू a बिकम्स 0. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आता थीटा इज इक्वल्स टू आहे 3π/2. सो sin 3π/2 ची व्हॅल्यू बघा -1 आहे. सो -1 इंटू a बिकम्स -a. सो राइट -a. पुढे थीटा 2π आहे. सो sin 2π इज इक्वल्स टू 0 आहे. सो sin 2π इज इक्वल्स टू 0. सो 0 इंटू a बिकम्स 0, राइट? नाउ थीटाची व्हॅल्यू बघा, पुढे किती आहे 5π/2 आहे. सो sin 5/2 इज इक्वल्स टू आहे 1. 1 मीन्स +1. सो +1 इंटू a बिकम्स +a. सो इट इज +a. सो अशा पद्धतीने आपण डिस्प्लेसमेंटचा टेबल कंप्लीट केलेला आहे, राइट? आता ग्राफ कसा काढायचा ते आपण बघणार आहोत. बघा, x इज इक्वल्स टू काय आहे 0 when theta is equals to 0. so this is for displacement. angle आहे बघा, this is π/2, π, 3π/2, 2π, 5π/2, right? आता when theta is equals to 0, displacement x is equals to 0. हा theta इथं 0 आहे. so displacement देखील 0 असेल. now theta is equals to π/2. त्यावेळेस डिस्प्लेसमेंट असेल +a. +a बघा, इथं +a आहे, -a आहे. सो इट बिकम्स लाईक दिस, राइट? बघा, थीटा इज इक्वल्स टू π/2, डिस्प्लेसमेंट इज +a. सो थीटा ज्यावेळेस π/2 असेल त्यावेळेस डिस्प्लेसमेंट असेल +a एवढं डिस्प्लेसमेंट असेल. नाउ व्हेन थीटा इज इक्वल्स टू π, डिस्प्लेसमेंट इज 0. थीटा π असेल त्यावेळेस डिस्प्लेसमेंट हे 0 असेल. सो ग्राफ असा होईल. ठीक आहे. बघा, पायच्या ठिकाणी काय मिळतोय आपल्याला डिस्प्लेसमेंट 0 मिळते. नाउ व्हेन थीटा इज इक्वल्स टू 3π/2, डिस्प्लेसमेंट असेल -a. सो 3π/2 ला -a हा ग्राफ असा होईल, राइट? नाउ व्हेन थीटा इज इक्वल्स टू 2π, डिस्प्लेसमेंट आहे 0. सो 0 डिस्प्लेसमेंट आहे, ग्राफ असा होईल. ठीक आहे. नाउ वन ऑसिलेशन इज कंप्लीटेड. नाउ व्हेन थीटा इज इक्वल्स टू 5π/2 असेल त्यावेळेस काय होईल, डिस्प्लेसमेंट आहे +a. सो ग्राफ आपला असा जाईल अँड सो ऑन. पुढे तो ग्राफ असा कंटिन्यू होईल, राइट? सो दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर द डिस्प्लेसमेंट.
एक्झाममध्ये पहा तुम्हाला हे तीनही कर्व्स विचारले जाऊ शकतात किंवा दे कॅन आस्क फॉर ओनली डिस्प्लेसमेंट और दे कॅन आस्क फॉर द डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी और दे कॅन आस्क फॉर दी वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन. सेपरेट एक ग्राफ देखील विचारला जाऊ शकतो, 3 ग्राफ देखील विचारले जाऊ शकतात किंवा ह्या 3पैकी कोणतेही 2 ग्राफ तुम्हाला काढण्यासाठी सांगितले जाऊ शकतात. सो 3ही ग्राफ आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. सो दिस इज फॉर दी डिस्प्लेसमेंट. हे झालं. नाव लेट अस डू दिस फॉर दी वेलॉसिटी. वेलॉसिटी आहे आपली ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी. आता ह्या कॉसच्या व्हॅल्यू आपल्याला बघाव्या लागतात. बघा थीटा इज इक्वल्स टू 0, राईट. थीटा इज इक्वल्स टू 0. सो कॉस 0 इज इक्वल्स टू आहे +1. So cos 0 is equals to +1 become into a omega, that is equals to काय होईल plus a omega, right. Now when theta is equals to pi/2, बघा cos pi/2 ची व्हॅल्यू आहे 0. So cos pi/2 0 आहे. So 0 into a omega becomes 0, right. नाव थीटाची व्हॅल्यू बघा पाय आहे आणि कॉस पायची व्हॅल्यू बघा -1 आहे. सो -1 into a omega becomes -a omega. नाव थीटा इज इक्वल्स टू 3π/2. सो 3π/2 ची व्हॅल्यू इथे बघूया. कॉस 3π/2 इज इक्वल्स टू 0. सो 0 into a omega इज इक्वल्स टू 0. Now theta is equals to आहे 2π, right. So cos 2π is equals to +1 आहे. So this +1 into a omega becomes +a omega, right. Now theta is equals to 5π/2. So cos of 5π/2 is equals to 0. So 0 into a omega becomes 0. सो अशा पद्धतीने आपण वेलॉसिटीचा कॉलम कंप्लीट केलेला आहे. नाव फ्रॉम धिस कॉलम वी हॅव टू ड्रॉ दी वेव्ह. आपल्याला ह्याच्यासाठी ग्राफ काढायचा आहे. बघा वेलॉसिटी इज इक्वल्स टू वेन थीटा इक्वल्स टू 0 वेलॉसिटी आहे +a ओमेगा. नाव दिस इज +a ओमेगा, दिस इज -a ओमेगा. सुरुवातीला 0 असताना वेलॉसिटी किती आहे +a ओमेगा. सो मी इथून सुरुवात करणार आहे. नाव वेन थीटा इज इक्वल्स टू pi/2 त्यावेळेस वेलॉसिटी किती होते 0 होते. सो इथे येणार आहे. ठीक आहे, लक्षात येते सर्वांच्या. वेन थीटा इज इक्वल्स टू 0 वेलॉसिटी असणार आहे तुमची +a ओमेगा. त्यामुळे आपण इथून सुरुवात केली. वेन थीटा इज इक्वल्स टू pi/2 त्यावेळेस वेलॉसिटी असणार आहे 0. सो आपण इथे आलेलो आहोत. नाव velocity बघा theta is equals to pi, that time velocity is -a omega, right. So आपली velocity ही अशी होणार आहे. नाव त्याच्यानंतर velocity theta किती आहे 3π/2 त्यावेळेस velocity आहे 0. सो 3π/2 त्याला बघा आपण इथे जाणार आहोत 3π/2. नाव 3π/2 म्हणजे टाइम पिरियड आहे तिथे 3t/4. सो हे झालं. त्याच्यानंतर थीटा इज इक्वल्स टू 2π त्यावेळेस वेलॉसिटी असेल +a ओमेगा. दॅट मीन्स अशा पद्धतीने ग्राफ होईल. नाव 1 ऑसिलेशन इज कम्प्लिटेड. पहिलं ऑसिलेशन संपलेलं आहे. नाव स्टार्ट्स फ्रॉम दी सेकंड ऑसिलेशन. वेलॉसिटी थीटा इज इक्वल्स टू आहे pi/2 आणि त्यावेळेस वेलॉसिटी असेल 0. दॅट मीन्स हा ग्राफ अशा पद्धतीने येणार आहे. अँड सो ऑन. मग तो पुढे तसाच पुढे कंटिन्यू होईल. बघा इथे मी अँगल लिहिलेले आहेत pi/2 पाय 3π/2 2π 5π/2. ह्या ठिकाणी टाईम दिलेला आहे t/4 t/2 3t/4 अँड t. दॅट मीन्स t इज द टाइम पिरियड टू कंप्लीट वन ऑसिलेशन. 2π इज द अँगल विच कंप्लीट्स वन ऑसिलेशन. तुम्ही दोन्हीपैकी कोणतंही लिहू शकता. सो दिस इज फॉर दी वेलॉसिटी. नाव अशाच पद्धतीने आपल्याला ॲक्सेलरेशनसाठी देखील काम करायचं आहे.
ॲक्सेलरेशनचं आपण बघितलेलं आहे ए इज इक्वल्स टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा टी असं एक्सप्रेशन आहे. सो ॲक्सेलरेशनची सुरुवात करूया. थीटा इज इक्वल्स टू 0. when theta is equals to 0, sin of 0 is equals to 0. So 0 into a omega square becomes 0. दूसरा चौक देते 0, right? So now next, when theta is equals to pi by 2, so sin pi by 2 बघा व्हॅल्यू आहे +1. so +1 into a omega square, that is plus a omega square, right? Now when theta is equals to pi, त्यावेळेस theta pi असेल त्यावेळेस sin pi is equals to 0. so 0 into minus a omega square becomes 0. Next, when theta is equals to 3 pi by 2, त्यावेळेस theta हा 3 pi by 2 असेल त्यावेळेस 3 pi by 2 is equals to -1. so -1 into minus a omega square becomes plus a omega square. इथे लक्ष द्या, साइन पाय बाय 2 आपण बघितलेला आहे +1. सो +1 into मायनस ए ओमेगा स्क्वेअर, इथे मायनस साइन द्यायचं आपण विसरलोय, इथे मायनस ए ओमेगा स्क्वेअर 0 प्लस ए ओमेगा स्क्वेअर झालं. नाउ वेन थीटा इज इक्वल्स टू 2 पाय, सो थीटा इज इक्वल्स टू 2 पाय आहे. सो साइन 2 पाय इज इक्वल्स टू 0. सो 0 into मायनस ए ओमेगा स्क्वेअर बिकम्स 0. Okay, now next, theta is equals to 5 pi by 2. so 5 pi by 2 is equals to आहे +1. so +1 into minus a omega square हे minus a omega square असणार आहे. so don't forget this minus sign. remember this minus sign. so ॲक्सेलरेशनचा आपला टेबल अशा पद्धतीने कंप्लीट झालेला आहे. now let us draw the graph for the acceleration. बघा, ॲक्सेलरेशन when theta is equals to 0, ॲक्सेलरेशन is 0. सो मी इथून सुरुवात करणार आहे 0 पासून. when theta is equals to pi by 2, ॲक्सेलरेशन is minus a omega square. that means खाली येणार आहोत आपण minus a omega square. now theta is equals to pi, theta हा आता pi झालेला आहे. सो ॲक्सेलरेशन बघा 0 आहे. सो आपण पुन्हा इथे वरती येणार 0ला. now theta is equals to 3 pi by 2 आहे. सो theta is equals to 3 pi by 2, त्यावेळेस ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू बघा आहे प्लस ए ओमेगा स्क्वेअर. सो आपण इथे वरती जाणार प्लस ए ओमेगा स्क्वेअर. now theta is equals to 2 pi, त्यावेळेस ॲक्सेलरेशन आहे 0. सो 2 पायला आपण जाणार आहोत 0 कडे. now theta is equals to 5 pi by 2, त्यावेळेस ॲक्सेलरेशन आहे मायनस ए ओमेगा स्क्वेअर, आपण खाली येणार आहोत. नाउ इथेच आपलं एक ऑसिलेशन कंप्लीट झालेलं आहे. फ्रॉम दिस देर इज अ सेकंड ऑसिलेशन अँड सो ऑन, आणि मग इथून पुढे ते असंच कंटिन्यू राहील. सो आफ्टर 2 पाय दिस ग्राफ इज रिपीट्स आफ्टर 2 पाय. दर 2 पाय नंतर हे जे कर्व्स आहेत ऑल दीज कर्व्स गेट्स रिपीटेड. So this is about displacement, velocity and acceleration. Now there are some conclusions from this graph. आपल्याला ह्या ग्राफवरून काही conclusions काढायचे आहेत. So first conclusion, displacement, velocity and acceleration are the periodic functions of time. बघा, हे सर्व कसे आहेत? periodic functions of time आहेत. So displacement, velocity and acceleration are the periodic functions of time. Now observe this displacement. It is a sin of omega t. Velocity a omega cos of omega t. Acceleration is minus a omega square sin of omega t. That means the displacement time and acceleration time graph are the sine curves. बघा इथे दोघांमध्ये साइन आहे. So displacement time graph and acceleration time graph are the sine curves, whereas the velocity बघा cos of omega t आहे. So it is cosine curve. This is the second conclusion. Now third conclusion बघा, displacement and velocity चा graph बघा.
Now there is a phase difference of pi by 2 radian between the displacement and velocity. डिस्प्लेसमेंट बघा 0 पासून स्टार्ट होते, तर इथून ते कुठून चालू होते, पॉझिटिव्ह पासून चालू होते. सो ह्या दोघांच्यामध्ये पाय बाय 2 रेडियनचा डिफरन्स आहे. सो नाउ नेक्स्ट कन्क्लूजन, देर इज अ फेज डिफरन्स ऑफ पाय बाय 2 रेडियन बिटवीन व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन. जसा डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीमध्ये पाय बाय 2 रेडियनचा डिफरन्स आहे, त्याच पद्धतीने व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशनमध्ये देखील पाय बाय 2 रेडियनचा डिफरन्स आहे. नाउ डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशनच्या दोघांच्यामध्ये डिफरन्स आहे पाय रेडियनचा. लक्षात घ्या, डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी ह्या दोघांच्यामध्ये पाय बाय 2 रेडियनचा डिफरन्स आहे. व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशनच्यामध्ये पाय बाय 2 रेडियनचा डिफरन्स आहे. अँड डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशन ह्या दोघांच्यामधला फेज डिफरन्स आहे पाय रेडियन. नाउ द लास्ट कन्क्लूजन इज आफ्टर 2 पाय thus all these curves are repeated. 2 पाय नंतर all these curves are gets repeated. तर 2 पाय नंतर all these curves are gets repeated. So this is the conclusion of the graph. So students, let us revise what we have learned in this lecture. So today we have discussed on the graphical representation of SHM. ह्याच्यामध्ये 2 कंडिशन्स आहेत, वेन पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम द मीन पोझिशन अँड वेन पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत वेन पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम द मीन पोझिशन. सो वेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम द मीन पोझिशन फाय इज इक्वल्स टू 0. राईट. नाउ आपण हा टेबल बघितलेला आहे, ह्याच्यामध्ये साईन आणि कॉसच्या काही व्हॅल्यूज आपण बघितलेल्या आहेत. साईन ऑफ 0 इज इक्वल्स टू 0, साइन ऑफ पाई बाय 2 इज इक्वल्स टू +1, साइन ऑफ पाई इज इक्वल्स टू 0, साइन ऑफ 3 पाई बाय 2 इज इक्वल्स टू -1, साइन ऑफ 2 पाई इज इक्वल्स टू 0, साइन ऑफ 5 पाई बाय 2 इक्वल्स टू 1. अशा पद्धतीने आपण कॉसच्या देखील व्हॅल्यूज इथे मांडून घेतल्यात बघा. कॉस ऑफ 0 इज इक्वल्स टू +1, कॉस ऑफ पाई बाय 2 इज इक्वल्स टू 0, कॉस ऑफ पाई इज इक्वल्स टू -1, cos of 3 pi by 2 is equals to 0, cos of 2 pi is equals to +1 and then cos of 5 pi by 2 is equals to 0. सो ह्या सर्व व्हॅल्यूज आपल्याला हा टेबल फिलअप करताना उपयोगी पडणार आहे. सो सर्वांनी ह्या व्हॅल्यू पाठ करून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला हा टेबल भरताना कोणतीही अडचण येणार नाही. राईट. त्याच्यानंतर आपण सुरुवात केलेली आहे फ्रॉम द डिस्प्लेसमेंट x इज इक्वल्स टू a sin ओमेगा t. त्याच्यावरून आपण वेलोसिटीची व्हॅल्यू काढलेली आहे v इज इक्वल्स टू a ओमेगा कॉस ऑफ ओमेगा t. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरून ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काढलेली आहे a इज इक्वल्स टू -a ओमेगा स्क्वेअर ऑफ साइन ओमेगा t. अशा पद्धतीने आपण डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काढलेली आहे. त्याच्यानंतर आपण हा टेबल भरलेला आहे. आता हा टेबल भरत असताना आपण ह्या ज्या साईन आणि कॉसच्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यूचा आपल्याला उपयोग झालेला आहे. थीटा इज इक्वल्स टू 0, सो साइन ऑफ 0 इज इक्वल्स टू 0 इंटू a बिकम्स 0. त्याच्यानंतर साइन पाय बाय 2 इज इक्वल्स टू +1, सो +1 इंटू a बिकम्स +a. सो अशा पद्धतीने आपण डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचा टेबल कंप्लीट केलेला आहे. नाउ फ्रॉम धिस टेबल वी हॅव ड्रॉन धिस ग्राफ. तो ग्राफ कसा काढलेला आहे बघा. x इज इक्वल्स टू थीटा इज इक्वल्स टू 0, दॅट टाइम डिस्प्लेसमेंट इज 0, सो थीटा 0, डिस्प्लेसमेंट 0. नाउ थीटा इज पाय बाय 2, सो डिस्प्लेसमेंट इज +a. नाउ थीटा इज पाय, सो डिस्प्लेसमेंट इज 0. राइट. थीटा इज इक्वल्स टू 3 पाय बाय 2, then displacement is -a. थीटा इज इक्वल्स टू 2 पाय, then displacement is 0. सो 2 पायला आपलं एक ऑसिलेशन कंप्लीट होतं. सो सेम अशाच पद्धतीने आपण वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनसाठी देखील ग्राफ काढलेला आहे. त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपण कन्क्लुजन्स बघितलेले. सो कन्क्लुजन्स आपण रिपीट करूया. डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन्स आर द पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ टाईम. फर्स्ट कन्क्लुजन आहे हे. त्याच्यानंतर सेकंड कन्क्लुजन बघा. द डिस्प्लेसमेंट
velocity and acceleration are the sine curves. हे दोन्ही डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सलरेशन दोन्ही साइन कर्व्स आहेत, तर वेलॉसिटी हा कोसाइन कर्व आहे. त्याच्यानंतर थर्ड कन्क्लूजन बघा, देर इज अ फेज डिफरन्स ऑफ π/2 रेडियन बिटवीन द डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्क्लूजन, देर इज अ फेज डिफरन्स ऑफ π/2 रेडियन बिटवीन वेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्क्लूजन, देर इज अ फेज डिफरन्स ऑफ π रेडियन बिटवीन द डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सलरेशन. राईट. नाउ द लास्ट कन्क्लूजन इज ऑल दीज कर्व्स आर रिपीटेड आफ्टर 2π. हे सर्व कर्व्स पुन्हा पुन्हा रिपीट होतात आफ्टर 2π. दर 2π नंतर हे सर्व कर्व्स रिपीट होणार आहेत. So this is about the when particle starts from the mean position. Now students, in the next lecture we will discuss when particle starts from the extreme position. Thank you students.